या वयात माणसं स्वतःच्या शरीराची जास्त काळजी घेतात, सगळी पथ्य पाळतात। आता देवाच्या कृपेने आपल्याला चांगले शरीर मिळालंय म्हणून त्याला असं गृहीत धरायला नको ना। म्हणजे काय, वय झालं म्हणून जगणं सोडून द्यायचं? स्वतःवर सगळं नियम घालून घ्यायचे का? म्हणजे अशुद्ध पाणी, अशुद्ध अन्न, अशुद्ध हवा। अरे ते सरकार काय ते बघून घेईल ना। पण हे बघ, मी पनीर खाणं सोडणार नाही। मला पनीर आवडतं, पाहिजे तर आपण दुसऱ्या दुकानातून मागवूया। मी तुला असं म्हणतच नाहीये की तू पनीर खाऊ नकोस। मी तुला असं म्हणतेय की पनीर किंवा इतर कुठलीही वस्तू बाहेरून आणताना ती फक्त चेक करून आण। आणि ही जी लोक भेसळयुक्त पदार्थ बनवतायत ना, त्यांना एकेकाला पकडून पकडून असं ताब्यात घेऊन तू ताब्यात घेणार? तू शोधणार? मी नाही, पोलीस आहेत ना, पोलीस। माझ्या बायकोला हलक्यात नको घेऊ श्रीवल्ली। तिने ठरवलं ना तर अख्ख्या टोळीला एकटी पकडून आणेल। टोळी पकडणार? हो हा? हो। ही उंदीर हा कुठे आहे? अगं तवा तुम्ही जाऊ देत ना, प्लीज प्लीज प्लीज, हक्कल त्याला प्लीज। उंदीर पकडता येत नाहीये आणि म्हणे टोळी पकडणार। गोळी दे तिला। चल ऐक ना, युवी युवी युवी, अरे बेलसरेंचा जावई आहेस ना तू? नाही युवी ऐक ना प्लीज, चल ना। नाही अरे काय म्हणतील माझ्या घरचे? जावई लाड करून घ्यायला आला, पण आता आजीची तब्येत बरी नाहीये तर बघायला सुद्धा येत नाही। ए मी नव्हतो आलो तिकडे लाड करून घ्यायला, तू घेऊन गेली होतीस मला, आणि तेही मी शुद्धीत नसताना। मग आता पण मीच नेते ना, चल ना। पण आता मी शुद्धीत आहे की नाही, त्यामुळे नाही जातो। आणि तुला आजीकडे जायचंय ना, तुझी आजी आहे ना, मग तू जा ना, तुला कोणी अडवलंय? जा निघ जा। युवी कसा वागतोयस रे? ए तुला माहितीये मम्मा आहे ना आता अवोकाडो टोस्ट बनवायला शिकलीये। बनवायला? तिला म्हणावं ती बोलायला शिक, बोलायला। अवोकाडो टोस्टच्या नावावर मला काय दिलं? खारी चहा। तुम्हाला लाज नाही वाटत का रे? तिला म्हणावं क्लास लाव कुठला तरी कुकिंगचा, तेव्हा जमेल, हाताला जरा चव तरी येईल। गुड आयडिया युवी, मी मम्माला सांगते की सगळे तुझ्या आवडीचे पदार्थ बनवायला, मग येशील। एकदा नाही म्हटलं की नाही, आता परत जर फोर्स केलास ना निशी, मी तुला तिकडे माहेरीच सोडून येईन, पण कायमचं। निशी तू आणि तारिणी जा तिकडे आणि आजीची सेवा करत बसा। अरे एवढंच समजवतं, तुला कळत नाही काय? बघ एक एक फॉर्म्युला लक्षात ठेव, जसा शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो की नाही, तसाच शत्रूचा मित्र हा आपला शत्रू असतो, हे लक्षात ठेव काय? ओके, सकाळी उठल्यापासून फिल्मी वागणं सुद्धा सुरू झालंय तिचं। तुझ्या आजीच्या उत्साहाला ना खरंच मानलं पाहिजे। अरे एवढ्या गरमीत सुद्धा 2-2 चादरी घेऊन झोपली होती का? तर थंडी वाजते म्हणून। आणि सकाळी उठून काय म्हणते मला, नमा ऐक ना, जरा पटकन 2 आईस्क्रीम घेऊन ये ना, आपल्याला खूप उकडतंय। तर काय म्हणायचं हिच्या मागण्याला? आता तिच्यासाठी ज्यूस तयार केलाय मी, त्या आईस्क्रीम वरून कसं बसं ज्यूस वर आणलंय मी। इट्स ओके। अगं त्या किती हसत खेळत राहत आहेत, हेच तर इम्पॉर्टंट आहे ना। म्हणजे ते म्हणतात ना, ओल्ड एज इज न्यू चाइल्डहुड, तसं। आमच्या चाइल्डहुड मध्ये आम्ही असं वागलो असतो ना, हिनेच पहिले फटकावलं असतं आम्हाला। तू खूप फनी आहेस यार। बाय द वे, तुझे ताई आणि जीजू गेले का? हो। कमाल, मग मी येतो आता घरी। हॅलो, म्हणजे आता मला काम आहे आणि कामाच्या वेळेस ना कामा आधीच सांगतो, नाही तर उगाच ना लोक मला काम चुकार म्हणतील। हा चल 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 चल, मी ठेवतो आता फोन ठेवतो। हॅलो, सर्किट आहे का? बॉस, ही डिस्ट्रीब्युटरची लिस्ट आहे। हे पनीर रोज जिम पासून डेअरीज, हॉटेल्स, छोटी दुकानं असं सगळीकडे सर्क्युलेट होतं। जवळपास दिवसाला 800 ते 900 किलो पनीर विकलं जातं। पण पनीर हे फक्त डेअरी प्रोडक्ट आहे, त्यासाठी एवढी भेसळ करण्याची काय गरज आहे? काय मिळतं त्यांना? ऑफकोर्स प्रॉफिट। जिथे ओरिजिनल पनीर 10% पर्यंत प्रॉफिट देतं, तिथेच हे फेक पनीर 35% पर्यंत प्रॉफिट देतं। त्यात मॅन्युफॅक्चरर पासून ते रिटेलर पर्यंत पूर्ण सप्लाय चेनचा प्रॉफिट मार्जिन वाढतो। म्हणजे एका मॅन्युफॅक्चररला दिवसाला 56,000चा प्रॉफिट येतो, म्हणजे महिन्याचे 16,80,000 आणि वर्षाचे 2 कोटी रुपये। डेअरी बिझनेससाठी हा खूप मोठा प्रॉफिट आहे बॉस। आणि हे फक्त एका मॅन्युफॅक्चररचं झालं, असे अजून बरेच असतील, आपल्याला माहित सुद्धा नाही। एवढा मोठं तर कॉर्पोरेट कंपनी सुद्धा पॅकेज नसतं बॉस। थोड्याफार पैशांसाठी सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळतायत। गेल्या 3 महिन्यात फूड पॉयझनिंगच्या केसेस 3 पटीनं वाढल्यात। हो ना, कालच बायको सांगत होती मला, ते मेवण्याला सुद्धा झालंय काहीतरी असंच पनीर खाऊन। बॉस, हे वेळीच थांबवायला पाहिजे आपण। कत्रीकडनं काही माहिती मिळाली?
हो हे बघा 100 वर्ष आयुष्य आहे याला. बोल कत्री. बॉस, आपल्या बंटरने टीप दिली होती. भिवंडीमध्ये अशा काही फॅक्टरी आहेत जिथे खोटं पनीर बनवलं जात आहे. टीप एकदम करेक्ट होती बॉस. तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलाय, तो बघून घ्या. गुड जॉब कत्री. इतकंच नाही बॉस, इथे खूप जास्त प्रमाणात युरियाचा साठा आहे. हा स्कॅम खूप मोठ्या प्रमाणात चाललाय, यावरून हे सिद्ध होत आहे. ठेवतो. बॉस त्या व्हिडिओमध्ये ना एक टेम्पो भरून निघालेला आहे, त्याचा शोध घेतला पाहिजे बरं का वेळीच. मग वाट कसली बघतोय, आत्ताच उचलूया त्यांना. अरे नाही फातिमा, भाई गरम दिमाग. अरे चिल चिल. काय फातिमा, ही केस काय आपल्या अंडर नाहीये आणि ही केस एक्सपोज केल्याबद्दल आपल्याला शाबासकी थोडी मिळणार आहे. अरे मेमो येते सगळ्यांच्या हातात. मग आपण काय फक्त बघत बसायचं का? नाही, आपण शांत नाही बसायचं. सिस्टीमला फॉलो करून आपण त्यांना पकडायचंय. आपण डिपार्टमेंटला टिप द्यायची. पण बॉस हे सगळे कष्ट तर आपल्या टीमने केलेत. मग आपण अंडर कव्हर कॉप्स आहोत. हो ना टेक्नो? आपण कधीपासून क्रेडिटसाठी काम करायला लागलो? तुमचं म्हणणं मला पटतंय बॉस, पण मला माहिती आहे, सगळी माहिती आपल्या टीमने मिळवली आहे. पण आता हे भेसळयुक्त पनीर बाजारात डिस्ट्रीब्यूट होण्यापासून वाचवणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे?